नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी कृषी मित्र कुणाल. हा जो आपला आल्याचा प्लॉट आहे त्याला आज आता 65 दिवस पूर्ण झालेले आहेत. 65 दिवसामध्ये तुम्ही बघू शकता ग्रोथ. त्यामध्ये आपण नंतर पिकामध्ये कोथिंबीर, मेथी ही पिकं घेतलेली आहेत. तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीनं फुटवा वगैरे झालेला आहे. त्याचबरोबर आपण याला मागच्या 10 दिवसामध्ये 2 ड्रीप मधून ऍप्लिकेशन केलेले आहेत. त्यामध्ये आपण झायटॉनिक झायडेक्स कंपनीचं झायटॉनिक जे नर्सरी किट येतं ते आपण त्यामध्ये वापरलेलं आहे. त्यामध्ये NPK जे बॅक्टेरिया आहेत त्यासोबत मायक्रोआयझा, त्याचबरोबर झिंक सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया त्यामध्ये उपलब्ध आहेत आपल्याला. त्यामुळे आपण त्याचा यूज केलेला. त्याचबरोबर दुसऱ्या ऍप्लिकेशन ड्रीप मधून आपण केलेलं 2 दिवसापूर्वी 1448 ह्याच्यामध्ये 1448 ऑक्साईड ग्रेड आहे ते आपण ऍप्लिकेशन केले, तर त्याचं रिझल्ट एकदम उत्कृष्ट आलेले आहेत. फुटवा भरपूर निघलेला आहे. फुटवा कमी प्रमाणात होता तो आता वाढलेला आहे. तर त्याच पद्धतीनं आता एक महत्वाची समस्या, हा जो तुम्ही बघू शकताय पानावरती हा जरा ओला करपा आहे. तर आता महाराष्ट्रामध्ये सर्वत्र वातावरण जे झालेलं आहे ते असं पाऊस ऊन सारखं, एक दिवस पाऊस एक दिवस ऊन, त्याच्यामुळं वातावरण बिघडलेला आहे. त्याच्यामुळं पिकावरती आता ओल्या करप्याचं प्रमाण थोडं वाढतंय. ऊन पाऊस झाल्यामुळे ओला करपा मोठ्या प्रमाणात पसरतो. त्यासाठी आपण घेताना काळजी घ्यायची आहे. आपल्या पेजवर आपण एक व्हिडिओ टाकलेला आहे मागची पोस्ट, तर त्यामध्ये आपण ओल्या करपासाठी कोणते नियंत्रण करायचं आहे ते तुम्ही बघून घ्यायचं आहे. ह्या वातावरणामुळे ओला करपा एवढं पसरतो की जर नाही लवकरात लवकर प्रिव्हेंटिव्ह मध्ये ज्या गोष्टी करायच्या त्या लवकर केलेल्या नाहीत तर मोठ्या प्रमाणात आपलं करपा कंट्रोल लवकर होऊ शकत नाही. परत तुम्ही बघू शकताय फुटवे बघू शकताय तुम्ही आता किती निघलेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 जवळपास 11 फुटवे निघलेले आहेत आपल्या आल्याच्या एका कंदापासून. अशा पद्धतीने आपला प्लॉट व्यवस्थित सेट झालेला आहे. तुम्ही बघू शकताय. धन्यवाद.